पैगाव हनुमान नगर विरुद्ध तांबडी आणि त्यानंतर होणार ती म्हणजे अर्थात दर्याकिनारा अष्टमी विरुद्ध जितेंद्र 11. या दोन संघांमध्ये आपल्याला अर्थात आता लढत आपण सध्या अनुभवतोय ती म्हणजे दिशा अकॅडमी वरसे विरुद्ध वराठी. पहिला चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक खाली आणि झेल प्राप्त आणि दिशा अकॅडमी वरसे संघाला पहिला हादरा पहिल्या चेंडूवरती ऑन डक बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रतीकची खेळी आता आपण समाप्त होताना पाहायला मिळते. डक हा विषय आपण जेव्हा जेव्हा घेतो तेव्हा वेल्सचा राजा जेव्हा बॅटिंगला करण्यासाठी आला होता तेव्हा पहिल्या बॉलवरती बाद झाला होता आणि बाद झाल्यानंतर न्यूज आर्टिकल्सने मात्र ती गोष्ट खूप पकडून ठेवली होती. त्यांनी एक फन मुवमेंट बनवली होती आणि मग आपण अर्थात पाहिलं की एक गोल लिहिला जातो आणि त्याला अंड्याचं स्वरूप असतं म्हणून तुला डक बदकाचं अंड म्हटलं जातं. कारण का इंग्लंड साईडला कोंबडीपेक्षा बदक जास्त खाल्ला जातो म्हणून तो बदकाचा अंड हा गोष्ट आली आणि मग तेव्हापासून तो कल्चर सुरुवात झाली. ऑन गोल्डन डक ज्याला आज दिलं जातं तो म्हणजे पहिल्या बॉलच्या इनिंग स्टार्टिंगच्या पहिल्या बॉलवरती जो बॉल बाद होतो ना त्याला प्लॅटिनियम डक म्हणतात. नंतर मग ओव्हरमध्ये म्हणजे पहिला बॉल जेव्हा कोणताही बॅटर फेस करतो त्याला गोल्डन डक. हे असे प्रकार आहेत डकचे. प्लॅटिनियम डक आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे अर्थात आपण पाहिलं इनिंगचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर बाद होताना. बॅकफूट वरती राहायला पंच करतोय क्षेत्ररक्षक खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. पॉइंट क्षेत्रामधलं जे अडवलेलं चेंडू त्या चेंडू मधून पण मात्र एकेरी धाव रोखू शकले नाही. एका धावेने धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते. धावफलकाची पहिली श्री गणेश लागताना आपण पाहतोय. चला राकेश आपल्याला स्ट्राईक वरती येताना पाहायला मिळतात. मागील मॅचचे सुपरस्टार ठरले होते. मागील मॅच मध्ये खूप चांगला बोलबाला राहिला होता. यावेळी आपण पाहिलं सरळ बॅटने खेचायचा प्रयत्न होता. बॅटचं तोंड थोडंसं फक्त टर्न केला. एक धाव मात्र चोरण्यामध्ये यश मिळालं. धावफलकावरती आपण पाहतो आणखीन एक आकडे मोड होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो गोलंदाज रुपेश पाहायला मिळतोय. वा मोठा फटका आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि झेल धरतीला दान. परत एकदा आपण पाहतोय झेल सुटत होते. आजची मॅच जर आपण पाहिली असेल तर गुजरात टायटन्सने सुद्धा खूप जास्त झेल ड्रॉप्स केले होते. त्या मोबदल्यामध्ये राजस्थान रॉयलने बनवलेला तो एक धावफलक आणि त्या सगळ्या गोष्टी कॅचेस विन द मॅचेस ह्या गोष्टी प्रत्येक वेळी आपण बोलतो ऐकतो मैदानामध्ये करण्याचा प्रयत्न सुद्धा करतो. आपण त्याच प्रयत्न सुटल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेमध्ये आहे. कोणाचा कॉल आणि अचानक एक क्षेत्ररक्षक येतो चेंडू पकडतो आणि मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक आकडेमोडी होताना पाहायला मिळते. दिशा क्रिकेट अकॅडमी मधून येताना आणखीन एक फलंदाज जर आपण पाहिलं धीरज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल रमेश म्हात्रे उर्फ अप्पा म्हात्रे या नावाने प्रचलित असलेले अर्थात म्हात्रे स्पोर्ट्स या नावाने आपण एक संघ सुद्धा पाहायला मिळाला होता. तो म्हणजे आता स्वयंभू धावीर असोसिएशन मध्ये जो परिसा 11 संघ आपण पाहिला लीग फॉर्मॅट मध्ये त्यामध्ये आपण पाहिला होता. हा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. रनरअप राहिले होते त्या स्पर्धेमध्ये आणि खूप चांगली बॅटिंग त्यांच्याकडून पाहायला मिळाली होती त्या स्पर्धेमध्ये. त्यापेक्षा पूर्ण सांघिक भावना त्यांची खूप चांगली होती आणि त्या सांघिक भावनेमुळे त्या सांघिक यशाला खूप महत्त्व दिलं होतं त्यांनी. आणि त्यानंतर आपण पाहतोय बॅटर मैदानावरती दाखल अप्पा आपल्याला मात्र आपल्याला पाहायला मिळतात. एकदम सरळ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. सिंगल येथे धावफलकावरती आपण आकडेमोड करूयात. शेवटच्या चेंडूवरती आलेली ही एकेरी धाव एका धावाने धावफलकावरती वाढ 5 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळतो. शेवटच्या चेंडूवरती आलेली ती सिंगल आपण पाहिली. त्याच्यानंतर होणारी ती स्ट्राईक रोटेशन आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती आपण पाहतोय 5 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. विनंती करतो वराठी संघ आपण टाइम जास्त लावू नका.
त्वरित आपण आपलं क्षेत्ररक्षण लावा. टीम हडल्स, टीम मिटिंग्स आपण खूप कमी घ्यायचे आहेत. एका टीम मिटिंग्समध्ये, एका टीम हडलमध्ये आपले प्रामुख्याने 4 गोलंदाज ठरलेले असतात. स्ट्राईक रोटेशन आपण पाहतो. किंबहुना आजचं हे मैदान असं आहे किंवा टेनिस क्रिकेटमध्ये खूप ज्या अशा टुर्नामेंट्स होतात ज्या ठिकाणी आपण पाहतो स्ट्राईक रोटेट केली जाते. ॲक्च्युअलमध्ये स्ट्राईक रोटेट होत नसते. स्ट्राईक रोटेट न होणं पण त्या विरुद्ध गोष्टी होतात. त्या म्हणजे स्ट्राईक दोघांची बॅट्समनची त्याच ठिकाणी असते. बॅटर आपल्या जागीच बॅटिंग करतात. मैदान पूर्ण गोल फिरलं जातं. म्हणजे यष्टी रक्षक आपली पूर्ण जागा बदलत असतो. पण आज आपण पाहतो मैदानावरती खूप ठिकाणी ह्या गोष्टी होताना पाहायला मिळतात की स्ट्राईक रोटेशन हे बॅटर्स मात्र करतात. शेवटच्या चेंडूवरती झालेल्या त्या घडामोडीनंतर आणि पहिलं षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 5 ही धावा संख्या 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. आलेला नवीन फलंदाज आपण पाहतोय ते म्हणजे रमेश म्हात्रे उर्फ अप्पा आणि त्याच्या समवेत आपण पाहतो राकेश गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रज्योत गोलंदाजी मार्क. पहिला बॉल चांगला आहे, स्पीड मध्ये गतीमध्ये ठेवला होता. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलकावरती आपण पाहिलं वाढ करताना पाहायला मिळतो. धावफलकावरती प्रज्योत गोलंदाजी मार्क वरती आलाय. गोलंदाज म्हटलं एक उंच हाईट, उंच अर्थात आपण पाहिलं उंची आल्यानंतर मग स्पीड त्याच्याकडून येतो, त्याच्याकडून ॲक्युरेसी येते आणि उंच असलेला गोलंदाजाचा ॲक्शन सुद्धा खूप चांगला दिसायला आपल्याला पाहायला मिळतो. तोच गोलंदाज प्रज्योत आपल्याला पाहायला मिळतो. याही वेळेला कमबॅक करताना पाहायला मिळाला. धावफलकावरती आपण पाहतो एकेरीस धावे ते धावफलक 1 ने पुढे सरकत. धावफलकावरती 7 ही धावसंख्या. धावफलकावरती आपण फास्ट बॉलिंग बद्दल बोलत होतो. फास्ट बॉलर बनणं खूप कठीण गोष्ट असते. कारण फास्ट बॉलर बनल्यानंतर आपल्याला इंजरीजला सामोरं जावं लागतं. आपल्या नी मध्ये म्हणजे घुटण अर्थात गुडघ्यामध्ये जास्त दुखणं होतं, कंबर जास्त दुखते आपली. पुन्हा बॅकफूट वरती राहिला पंच करतोय. चेंडू गाली क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवणार. फेकी करेपर्यंत एकेरीस धावे ते 1 धावेने धावफलक पुढे सरकतोय. 8 ही धावसंख्या. धावफलकावरती फास्ट बॉलर बद्दल आपण बोलत होतो आणि त्याच्यामधून हॅमस्ट्रिंग म्हणजे मसल्स खेचणं हा खूप जास्त प्रमाणामध्ये त्यांना दुखापत येते. हार्दिक पांड्या आपण पाहतो फास्टर बॉलिंग करतो, त्याच्यामुळे दुखापतीला त्याला सामोरं जावं लागतं. त्याच्या पूर्वी आपण पाहिलं होतं अर्थात जसप्रीत बुमराला आपण खूप काळ आपण पाहिला आजारी असल्या कारणास्तव लेगच्या मुळे आजारी राहिला होता. त्यानंतर मोहम्मद सिराजला आपण पाहिलं. प्रत्येक फास्ट बॉलरचं हे करिअर आहे. पण त्याच्यामधून आपण म्हणतो मग काही अँडरसनचा विषय काय, वय वर्ष 42 झाले तरी सुद्धा चांगला स्पेल टाकतो. या गोष्टी फास्ट बॉलर कडून शिकण्यासारख्या आहेत. कारण फास्ट बॉलर बनणं इतकं सोपं नसतं. त्यांना खूप गोष्टींमध्ये बघावं लागतं. काही ठिकाणी आपण पाहतो की फास्ट बॉलिंग टाकून टाकून चालण्याची पद्धत आपली बदलून जातो. एक क्रॉस पाय टाकायची सवय आपल्याला होऊन जाते. पाय स्ट्रेट टाकायची सवय फास्टर बॉलर्सना होते आणि त्या सगळ्या गोष्टी फास्टर बॉलरना खूप जास्त फेस कराव्या लागतात. बॅटर्सकडे वळूयात आपण. पुन्हा एकदा आपण पाहिलं सिंगल रोटेशन चालू आहे अजूनही. आणखीन एक धावफलकावरती येताना पाहायला मिळते. 5 चेंडूंमध्ये 5 सिंगल आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा झालेल्या पाहायला मिळतात ते म्हणजे तब्बल 10. या शेवटचा आणि अंतिम एक चेंडू अजूनही यायचा बाकी. राकेश मैदानावरती आहे. धावांकडून त्याच्याकडून होणारे बदल आपण पाहू शकतो. कारण जोपर्यंत तो मैदानावरती आहे ना धावफलक धावफलक हे नाचू शकतं. पण मात्र अजून एकदा आपण पाहतोय आणखीन एक शेवटच्या चेंडूवरती आलेली एकेरी धाव लेग बाईसच्या मधून येते ती धाव. धावफलकावरती आणखीन एक आकडेमोडी होताना पाहायला मिळते. धावफलक 1 ने पुढे सरकला जातोय. 11 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं मात्र समाप्त. पहिल्या षटकामध्ये आल्या 5 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या तब्बल 6 धावा. हा धावफलक शांत होण्याचं कारण, हा धावफलक बंद होण्याचं कारण इट्स ऑल अबाउट द टायमिंग. 2:45 ऑलमोस्ट आपण मध्यरात्रीच्या आपण पुढे निघून गेलोत आणि आपण आलोत ते म्हणजे एका साखर झोपेच्या थोडंसं मागे गाढ झोपेकडे आणि घोरक झोपेकडे. घोरक झोपेत म्हणजे आपण पाहतो पूर्ण दिवसभर मेहनत करणारी माणसं जेव्हा रात्रीची झोपतात तेव्हा मात्र घोरणं हे त्यांच्याकडून खूप वेळा आपण ऐकतो. आपण घरामध्ये आपल्या पप्पांना किंवा आपल्या घरात वयस्करांना आपण नेहमी म्हणतो हे ह्यांच्या बाजूला झोपणं किंवा हे जास्त घोरत असतात. पण तो
मेहनत दिवसभर ज्यांनी ती केली ना त्याच्यामधून त्या गोष्टी घडत असतात. आणि आत्ता जो टायमिंग आहे ना त्या टायमिंग मध्ये आपण नेहमी पाहतो की थोडीशी डोळ्यांवरती मंद झोप आलेली असते, आपली बॉडी थोडीशी लेझी झालेली असते आणि त्याच्या कारणास्तव क्रिकेट सुद्धा मैदानामध्ये थोडंसं लेझी होताना पाहायला मिळतो. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. धावफलकावरती आपण पाहिलं पहिली एक्स्ट्रा रन पाहायला मिळाली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये एकही एक्स्ट्रा रन नव्हती आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिली एक्स्ट्रा फेकी गेली मराठी संघाने, तो म्हणजे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो नितेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला आलेला पाहायला मिळतो. त्यांनी पहिली वाईट बॉलची फेकी होताना पाहायला मिळाली. धावफलकावरती वाढ 12 धावसंख्या. 12 असताना राकेशने खेचलाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली येतोय. पहिली धाव तर जोरात कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचं तारतम्य ठेवलं त्यांनी आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. या 2 धावेने धावफलकावरती आणखीन वाढ होणार. धावफलक 14 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. खरं तर कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने स्पीडअप करतात. त्याच्यानंतर नॉन स्ट्रायकर एंड अर्थात आपण पाहतो अप्पा म्हात्रे आणि नॉन स्ट्रायकर एंडनी जी केलेली भूमिका खूप महत्वाची ठरते. नॉन स्ट्रायकर एंड हा 2-3 पावलं पहिले सुटतो, स्पीड पहिले पकडतो आणि नंतर मग तो कॉल देतो की मात्र सेकंड रन कंप्लीट होऊ शकते, तू फक्त सेफली मैदानाच्या आत परत येत जा, तू परत सेफली आपल्या पॉपिंग क्रीज पर्यंत प्रवास करत जा. तो पॉपिंग क्रीजचा प्रवास खूप गरजेचा असतो. काही बॅटर्स आपण पॉपिंग क्रीजचा जेव्हा विचार करतो ना तेव्हा खूप जण हल्लीच्या काळामध्ये आपण पाहतो पॉपिंग क्रीजच्या पूर्ण डीप मध्ये जाऊन बॅटर्स बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. तो निर्णय काय राहतो, कारण का बॉलर एखादा प्रॅक्टिस करतो अर्थात बुट बॉलिंगची, बुट बॉलिंग त्या लाईनवर असते आणि त्याला इनबॅट करायसाठी पॉपिंग क्रीजचा वापर सर्वात जास्त केला जातो. मग त्याच्यामध्ये हा दुहेरी हा फटका सुद्धा आपण ऍड करूयात. आणखीन एक निर्धाव स्वरूपातील चेंडू येतोय. दिशा अकॅडमी वर्से संघ आता सध्या धावांसाठी झगडत असताना पाहायला मिळतोय. पॉपिंग क्रीजचा वापर करता शफल होत आहेत, मागे पुढे होत आहेत, मध्ये कव्हर्सचे क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाले, नंतर आडेफाटे पाहायला मिळाले, पण मिळते धाव फक्त आणि फक्त एकच. पुन्हा एक मोठा फटका, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक खाली येतोय पण तो बघतच राहणार. चेंडू सीमारेषा बाहेर पोहोचतोय. तब्बल मिळणार 6 धावा आणि या 6 धावेने धावफलकावरती वाढ करूयात. धावफलक पुढे सरकला जातोय. तब्बल 20 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. खूप वेळानंतर खूप टाइम नंतर आलेला हा षटकार आपण पाहिला. हा षटकार म्हणजे असा राहिला की कॉलेजमध्ये ज्या गर्लफ्रेंडने आपल्याला ब्लॉक केलंय आणि अचानक आपल्याला सरकारी नोकरी लागल्यानंतर तिच्या स्वतःकडून जेव्हा मेसेज येतो ना, हा तसा षटकार पाहायला मिळाला. खूप वेळानंतर आलेला हा षटकार होता. खूप टाइम नंतर हा षटकार आला. हा आनंद देऊन जातो. हा षटकार खूप महत्वाचा ठरला. तब्बल आपण पाहतो गोलंदाजाकडून कमबॅक होताना पाहायला मिळतोय आणि शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव स्वरूपातील फेकला जातो. एक चेंडू अजूनही यायचा बाकी. 6 चेंडूंची फेकी आतापर्यंत पूर्ण झाले, पण पहिला चेंडू स्वैर असल्या कारणास्तव आणखीन एक चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी. वा, कमालीची बॉलिंग. षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक कसा करावा ना, ह्या गोष्टी त्या गोलंदाज ज्याला कळतात ना, तो गोलंदाज आपण पाहिला. ज्याने नितेश आपण पाहतोय, ज्याने आपण पाहिला शेवटच्या क्षणाला मात्र षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा फेकलेले ते दोन डॉट बॉल आणि याही ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 9 धावा. दुहेरी आकड्यावरती धावा धावफलकावरती गेल्याच नाहीयेत. टोटल जाऊन पोहोचले ती म्हणजे 20च धावा धावफलकावरती आलेले पाहायला मिळतात. संपूर्ण स्पर्धा आपण पाहतो जशा आपल्यावरती आपण म्हणतो एखादी ओव्हर आली तर आपण आपले डोळे बंद करू शकतो, पण मात्र आमचे सर्व ड्रीम्स क्रिकेटचे कॅमेरामन्स आहेत, एकाही बॉलसाठी आपली पापणी लावत नाही आहेत. त्या ड्रीम्स क्रिकेटचा हा कौतुक करावं लागेल. टेक्निशियल पूर्ण टीम जी आहे त्याचं सुद्धा कौतुक करावं लागेल. प्रत्येक बॉल अर्थात आपल्या बोटांवरती फिरवतात. टेक्निकली नॉलेज त्यांच्याकडे खूप चांगलं आहे. बॉल पकडण्याची क्षमता चांगली आहे आणि मी म्हणतो ना 2:30-3चा दरम्यान किंवा 4च्या टाइममध्ये आपण जेव्हा जाणार, झोप जास्त आपल्याला अनावरण होते आणि त्या टाइम मध्ये सुद्धा ते पूर्ण काम चांगलं करतात. ड्रीम्स क्रिकेट तुमचं सुद्धा हार्दिक कौतुक केलं जातं या स्पर्धेच्या वतीनं. खूप चांगलं प्रक्षेपण तुमच्याकडून पाहायला मिळतंय. 1 लाख सबस्क्रायबर्स तुमचे पूर्ण झाले, त्याचं सुद्धा तुमचं हार्दिक कौतुक. आणि वळतो या शेवटच्या षटकाकडे, ज्याच्यामध्ये सुरुवात तर झाली पहिल्या वाईट बॉलने.
हा नितेशच्या नंतर घेतलेला कानमंत्र होता का? कारण नितेशची ओव्हर जर आपण स्टार्ट केली तिच्यामध्ये सुद्धा पहिला बॉल वाईड आला होता आणि आता श्रवण गोलंदाजी मार्कवरती, मग श्रवण करून पण पहिला चेंडू वाईड फेकला जातोय. वाईट बॉल फेकून मात्र बॉलर बॅट्समनला थोडं बाहेर अजून काढायचा प्रयत्न सुद्धा खूप गोष्टींनी केला जातो आणि तसाच निर्णय राहील. अप्पा अर्थात मात्र स्ट्राईक वरती आपल्याला आलेले पाहायला मिळतात. आलाय आलाय आवाज थोडासा आला होता. बॅटरने स्वतःहून सुद्धा डिक्लेअर केलं यस आय एम आउट आणि फलंदाज अप्पा अर्थात मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आणखीन एक अर्थात आपण पाहिलं धावफलक थांबताना पाहायला मिळालं. झेलबादच्या स्वरूपामध्ये अर्थात आपण पाहिलं यष्टीरक्षकाने पकडलेला तो झेल खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी नजर चेंडूवरती ठेवली होती आणि त्या नजरेमधून धावफलकावरती आपण पाहिलं विकेटचं पतन. धावफलकावरती धाव मात्र अजूनही आल्या नाहीयेत. 20 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. 21 धावसंख्या धावफलकावर झालेली पाहायला मिळते. 21 ऑन बोर्ड आणि हीच गोष्ट मागील मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळाली. 24 ते 25 धावा धावफलकावरती ऑन बोर्ड होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या चेस करत असताना खूप जास्त गोष्टी आपल्याला धावफलक मात्र पुढे ढकलत असताना प्रयत्न करावे लागतात. मागील मॅच अर्थात जितेंद्र 11 तळावलीची मॅच आपण पाहिली ओनली 26 ऑन बोर्ड झाल्या होत्या. त्याचे तिचा पाठलाग सुद्धा होत होता कारण आता रन चेस करणं खूप कठीण होत चाललंय. चेंडू हवेमध्ये राहिला, क्षेत्ररक्षक खाली येतोय, आणखीन एक विकेट आणि फलंदाज बाद. 2 चेंडू आणि 2 गडी बाद करण्यामध्ये यश मिळालंय ते म्हणजे श्रवण गोलंदाजी मार्कवरती असताना. मी विनंती करतो एक गाव हनुमान नगर आणि तांबडी दोन्ही संघांच्या संघनायकांना त्वरित आपण नाणेफेकीसाठी या मित्रा. एक गाव हनुमान नगर विरुद्ध तांबडी विनंती करतो आपल्याला त्वरित आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण सॉरी फलंदाजी साठी नवीन फलंदाज पाचारण केलाय अथर्व. गोलंदाजीवरती आपल्याला श्रवण ॲज ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक बॉल श्रवण आपल्याला फेकी होताना पाहायला मिळणार. चेंडू हवेमध्ये खूप वेळ राहिला होता. प्रयत्न होता कॉटन बोल्ड करायचा. चेंडू हातापर्यंत लागला सुद्धा होता आणि त्यानंतर निसटला चेंडू आणि धावफलकावरती आपण जर पाहिलं तर हॅट्रिक होता होता थांबली. उंबरट्यावरती होता ओव्हर अर्थात आपण या पूर्ण ओव्हर मधला जर स्पेल त्यांचा पाहिला तर मात्र धावफलकावरती 2 धावा दिल्या. एक वाईटच्या माध्यमातून एक्स्ट्राची रन आली होती आणि त्याच्यानंतर आलेली ती म्हणजे एकेरी धाव. एका धावेने धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते. 22 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि तब्बल या 3 बॉल्स नंतर 4 चेंडू नंतर पहिल्यांदा स्ट्राईक मिळते ती म्हणजे आपण पाहिलं राकेशला आणि त्याच वेळी वाईड बॉल. अवांतरित धाव धावफलकावरती आणखीन एक वाढ. 23 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 3 चेंडूंची अजूनही आवश्यकता. हे पहिलं सत्र संपवण्यासाठी अजूनही अर्थात आपण पाहतो 3 चेंडूंचा खेळ अजूनही यायचा बाकी आहे. पहिले आपण जर पाहिलं 5 चेंडूंचा स्पेल समाप्त झाला ज्याच्यामध्ये 2 एक्स्ट्रा रन्स आपल्याला पाहायला मिळाले. वाईड बॉल मधून ते इनव्हॅलिड डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि व्हॅलिड डिलिव्हरीज आपण फक्त 3 पाहिल्या. 3 व्हॅलिड असताना त्याच वेळी चेंडू निसटतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? एक धाव दुसऱ्या धावेसाठी राकेश धावतोय पळतोय. राकेशला तर स्ट्राईक मिळणार पण मात्र धावची स्वरूपामध्ये 22 मधून आलेली ही एकेरी धाव आपण धावफलकावरती ऍड करूयात. एका धावेने धावफलक पुढे सरकला जातो 24 धावांवरती आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. तर अर्थात आपण पाहिलं अथर्व फलंदाज आला होता जो बाद झालाय आणि अर्थात आपण पाहिलं धावफलकावरती धाव अथर्व सुद्धा धावची स्वरूपामध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळालाय. अथर्व नंतर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतो.
राज हा नवीन बॅटर आलाय तरी सुद्धा निर्धाव चेंडूंची अर्थात आपण पाहतो लय मैदानावरती आलेली आहे. डॉट बॉल वरती डॉट बॉल येतात. शेवटचा आणि अंतिम चेंडू यायचा बाकी. डॉट बॉल म्हणजे प्रेशर आणि प्रेशर सिच्युएशन मध्ये शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती एक तरी मोठा फटका मारायचा प्रयत्न आता राकेशला करावाच लागणार. अंत भला तो सब भला असं नेहमी अर्थ म्हणत राहणार ते म्हणजे वराठी संघ. कारण शेवट त्यांचा चांगला झालाय कारण धावा धावफलकावरती बनल्या नाहीयेत. धावा टोटल धावफलकावरती झाल्या त्या म्हणजे 24 आणि 25 धावांचा पाठलाग करायचा तो म्हणजे अर्थात वराठी संघाला. शेवटच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं 2 वाईट बॉल आणि एक बॅट मधून आलेली ती धाव 3 धावा धावफलकावरती आल्या. पूर्ण टोटल स्पेल जर आपण काढलं 4 धावा धावफलकावरती आल्या. टोटल स्पेल जर आपण काढलं पहिल्या ओव्हरमध्ये आल्या त्या म्हणजे 5 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा आणि चौथ्या ओव्हर शेवटचं ओव्हरमध्ये फक्त 4च धावा धावफलकावरती आणि 2 विकेट सुद्धा प्राप्त होताना पाहायला मिळाल्या आणि एक रनआउटची विकेट. टोटल 3 विकेट आपल्याला अशा पाहायला मिळाल्या आणि तब्बल धावफलक जाऊन पोहोचले. आपण पाहतोय धावफलकावरती 24 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक धावफलक जर आपण पाहिलं तर डक वरती प्रतीक बाद झाला. त्याच्यानंतर 3 धावांवरती धीरज बाद झाला. त्याच्यानंतर आपण पाहिलं 5 या धावफलकावरती अप्पा म्हात्रे बाद झाले. नंतर मयूर डक वरती आउट झाले आणि नंतर अथर्व एक धाव घेऊन धावची स्वरूपामध्ये डक वरती. राज फक्त नावासपुरता आला होता आणि काम तर त्याच्याकडून नॉन स्ट्राईक एंडचं झालं आणि मात्र नॉट आउट राहिला तो म्हणजे राकेश. त्याच्याकडून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि एक दुहेरी आणि 3 सिंगल पाहायला मिळाले आणि त्या मोबदल्यात धावफलकावरती धावा झाल्या त्या म्हणजे 24 आणि आता 25 धावांचा पाठलाग करायचा आहे वराठी संघाला. चला फलंदाज मैदानावरती पाठवा त्वरित विनंती करतो. पहिला चेंडू 25 धावांचा पाठलाग.
25 धावांच्या पाठलागीमध्ये पहिला डिफेन्सिव्ह चेंडू येणार का धाव फलकावर धावची झाला असता पहिला बॉल एकदम अटॅकिंग राहायचा आहे आपल्याला. पहिली धाव धाव फलकावरती अर्थात आपण पाहतो धाव फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात संजू आणि अविनाश. गोलंदाजी मार्कवरती आपण धीरजला पाहतोय. लॉंग रनअप आपण पाहतो धीरजचा. लॉंग रनअप आणि परत एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. जशी सुरुवात आपण पाहिलं ना अर्थात दिशा अकॅडमी वर्से संघाची झाली होती आणि तो जो खडतर प्रवास त्यांना करावा लागला धावांसाठी झगडावा लागला तो सेम खडतर प्रवास तो सेम धावांसाठी झगडण्याचा प्रवास वराठी संघाला सुद्धा करावा लागणार का हे कोड हा प्रश्नचिन्ह घेऊन गोलंदाजी मार्कवरती धीरजने विचारलेला हा प्रश्न आणि त्या प्रश्नाचं प्रत्युत्तर अविनाशच्या बॅटमधून पाहायला मिळालं. एकेरी धाव येते एका धावेने धावफलकावरती आपण वाढ करूया. सॉरी संजूच्या बॅटमधून आलेली ही धाव आपण पाहिली. धावफलकावरती वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकला जातो. पहिल्या 3 चेंडूंची फेकी होताना पूर्ण 2च धावा धावफलकावरती आपल्याला झालेल्या पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण पाहिला चेंडूवरती धाव मात्र कोणत्याही पद्धतीने मिळत नाहीये. धावफलक मात्र निर्धाव स्वरूपातील होताना पाहायला मिळतोय. 2च ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. चला डॉट बॉलची आवश्यकता आहे. जो प्रवास आम्ही केलाय दिशा अकॅडमीने धावफलक रचत असताना आता चेस करत असताना वराठीला पण तसाच प्रवास करणं गरजेचं राहील का. याही वेळेला आपण पाहिलं गोलंदाज स्वतः फॉलो थ्रो मध्ये येतोय. पुढे धावत आला धावफलकावरती डॉट बॉल करण्याचा त्याने प्रयत्न केला. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण पाहिलं पूर्ण संघ सहकारी त्याला प्रोत्साहन वाढवतायत आणि त्याला मदत सुद्धा करतायत आणि प्रत्येक संघ सहकारी त्याला म्हणत असणार किंबहुना प्रत्येक दिशा अकॅडमी वर्से संघाचा प्लेयर किंवा त्याचा पाठीराखा म्हणत असणार असे अजून डॉट बॉल्सची गरज आहे आपल्याला. रन बॉल इक्वेशन भलेही असेल तरी सुद्धा आपल्याला धावफलक नीट ठेवायचं आहे. लोएस्ट स्कोर आपण जरी मारला असेल धावफलकावरती तरी त्यांना बीट करणं तर डिफेंड करणं आपलं काम आहे. गोलंदाजांनी ते गोष्ट मनामध्ये धाडावं लागेल. मनामध्ये ते गोष्टी ध्येय ठेवावं लागेल आणि अर्थात आपण वळतो शेवटच्या चेंडूकडे. शेवटचा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि झेल धरतीला दान. शेवटच्या क्षणाला मात्र समजलंच नाही चेंडू कुठल्या बाजूने मात्र जाणार आहे. वेल जज वाटणार होणारा झेल मात्र अचानक हातामधून सटकला आणि 2 धावा धावफलकावरती घेतल्या जातात आणि षटक क्रमांक पहिलं मात्र समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या धावफलकावरती तब्बल 4. वर्से संघ जेव्हा बॅटिंग करत होते पहिल्या षटकामध्ये धावा फक्त 5 आल्या होत्या आणि वराठी संघ बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तब्बल 4च धावा धावफलकावरती. 4 पण नसत्या जर ती शेवटच्या चेंडूवरती आलेली विकेट जर आपण प्राप्त झाली असती तर मात्र हे गणित हे कोड वेगळं ठरलं असतं आणि निर्धाव आलेला चेंडू मात्र 2 धावा धावफलकावरती देऊन जातो आणि जीवनदान सुद्धा मिळतं. 4 ही धावसंख्या धावफलकावरती आलेली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण पाहतोय राकेश केरकर. चला क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार करण्यात आलेले बदल त्या बदलांमधून आपण पाहणार धावफलकावरती धावा रचण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने राहील. चला 18 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. मोठा फटका आहे. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज धावलाय पळलाय पण त्याच्याही हाताला मात्र अपेक्षेची चाटर फक्त हाताला लागून गेली. अशा अपेक्षा सगळ्या गोष्टी मात्र हाताला चुंबन घेऊन बाहेर निघून गेले.
पण मात्र धाव फलकावरती धाव येते एक, आणखीन एक जीवनदान मिळताना पाहायला मिळतं. धाव फलकावरती आता आपण विचार करणार 17 चेंडूंचा उर्वरित 5 ही धावसंख्या धाव फलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण दुसरा अनुभवतोय. शॉर्ट बॉल आणि पंचाचा इशारा, अक्षरशः वाईड बॉल. क्रिकेट नियम क्रमांक 42.3 नुसार हा अनफेअर डिलेव्हरी, अनप्लेएबल डिलेव्हरी, त्याच्यामुळे हा वाईड बॉल पाहायला मिळतो. धावफलकावरती आणखी एक वाढ केली जाते. 6 ही धावसंख्या धावफलकावरती होताना पाहायला मिळते. आणखीन एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अकाउंट मध्ये पैसे नसतील ना तर मग अचानक मध्ये डेबिट कार्ड चार्जेस आणि स्टेटमेंट चार्जेस लागायला सुरुवात होते. मग तो अकाउंटच मायनस मध्ये जायला सुरुवात होतं. असं काहीसं गणित मैदानावरती दिसू शकतं. कारण का धाव फलकावरती धावा खूप कमी वाचवायच्यात, आपल्याला डिफेंड करायच्यात आणि वाईड मधून जाणारे ते एक्स्ट्रा रन आपण जर पाहिले तर मग मात्र आपल्याला पाहावं लागणार की ज्या एक्स्ट्रा धावा आहेत त्या वाचवत असताना धाव फलकावरचे गणित मात्र आपली तुटत जाणार. पुन्हा एकदा मोठा ड्राईव्ह करायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू अडवतोय, फंबल हडबडतोय त्या ठिकाणी आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. वराठी संघाकडून काय पाहावं लागेल? वराठी संघाकडून पाहावं लागेल त्यांची त्यांनी फेकी केलेली ती बॉलिंग खूप चांगली राहिली. त्याच्यानंतर मात्र आपण पाहिलं वराठी संघाने क्षेत्ररक्षण एवढं चांगलं केलं होतं, संपूर्णपणे जखडून देणारं क्षेत्ररक्षण. आता येणारे 16 चेंडू आणि विजयासाठी 16 धाव्यांची गरज. 16 चेंडू 16 धावा. रन बॉल इक्वेशन राकेशला आता येणारा पूर्ण स्पेल हा डॉट बॉल मध्ये कन्वर्ट करावाच लागणार. डॉट बॉल कन्व्हर्सेशन म्हणताना लोअर फुल टॉस आपण पाहिला. शॉर्ट फाईन लेग कडे चेंडूने प्रवास मात्र केला, तर प्रवासामध्ये अडथळा क्षेत्ररक्षक अप्पा आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू अडवला जातो, फेकी केली जाते. एकेरी धाव धावफलकावरती अजून एकदा येताना पाहायला मिळते. धावफलक 1 ने पुढे सरकला जातो. 10 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. वा, मोठा फटका, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पाहतोय आणि पाहतच राहणार. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. खूप वेळानंतर हाही मोठा षटकार आपल्याला आलेला पाहायला मिळाला. धावफलकावरती झालेला हा बदल आपण ऐकतोय. अर्थात 16 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. 9 ही धावसंख्या धावफलकावरती अजूनही आपल्याला विजयी करण्यासाठी. षटक जर आपण पाहिलं, या षटकामधल्या अजूनही 2 चेंडूंचा स्पेल यायचा बाकी. 9 ही धावसंख्या अजूनही धावफलकावरती आपल्याला बनवायची आहे. पण एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, लेजेम शॉट आपण पाहिला. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी वळले, डेड एंड कडे आहे. राकेशच्या हाताला अर्थात चेंडू चाटून गेला, पण मात्र चेंडू पकडता आला नाही आणि हा सिंगलचा रोटेशन डबल आणि विकेट मध्ये आपल्याला न होता आपण पाहिलं. धावफलक पुढे सरकला जातोय. धावफलकावरती 18 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला पाहिजे. डॉट बॉल इक्वेशन हा खूप महत्वाचा इफेक्ट आहे क्रिकेट मधला. डॉट बॉल कशा कशा पद्धतीने येणार, बॉलर वरती आपण प्रेशर नाही करू शकत. बॉलर बॉल बीट करू शकतो, पण क्षेत्ररक्षकांकडून मदत हवी आहे. त्याच वेळी चेंडू हवेत आणि अविस्मरणीय अशी झेल पकडताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद आणि खूप चांगली विकेट आणि धावफलकावरती पहिली आकडेमोड होताना पाहायला मिळते विकेटच्या खात्यामध्ये. आणि षटक क्रमांक आपण पाहतो द्वितीय समाप्त. 2 षटकांच्या खेरीज 1 गडी बाद. धावफलकावरती धावा झाल्या त्या म्हणजे तब्बल 18 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. चला, गोलंदाजी मार्क वरती आपण पुन्हा एकदा परिवर्तन. योगी गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय.
12 चेंडू 7 धावांची आवश्यकता असताना पहिला आलेला हा वाईट बॉल. आता 12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत एक गाव हनुमान नगर संघ. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये फाईन लेगच्या क्षेत्रामधून आपण पाहतोय प्रवास करतोय. सिंगल आली. सिंगलचं डबल कन्व्हर्जन करत असताना फलंदाज धावची स्वरूपामध्ये बाद होतोय. येणारे अर्थात आपण पाहणार 11 चेंडू आणि विजयासाठी आता 5 धावांची आवश्यकता. अविनाशची खेळी मात्र समाप्त. अजूनही आपल्याला विजयी होण्यासाठी आता 5 धावांची आवश्यकता. दोन्ही बाजूनी सेम गोष्टी घडताना पाहायला मिळाल्या. एकदम संत आणि शांत क्रिकेट. पण त्याच वेळी वराडी संघाकडून आलेला तो मोठा फटका, त्या फटक्याने मात्र मॅच मध्ये त्यांना अचानक मध्ये कमबॅक करत आणलं. गोलंदाजीच्या जोरावरती वर्से संघ जिंकू शकत होता, मॅच मध्ये टिकू शकत होता. पण नंतर मग आलेले ते मोठे फटके, एक्स्ट्रा मधूनचे रन्स आणि त्या रन्समुळे आणि त्या मोठ्या फटक्यामुळे मात्र वराडी संघ आता वडचर आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगला चेंडू. क्षेत्ररक्षक अर्थात यष्टी रक्षक राकेश पाहतोय. क्लोज किपिंग योगी आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. हातातली जादू अर्थात बोटांची जादू मैदानावरती दाखवतोय. रेस्ट मधून मात्र टर्न होताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय, त्याची फेकी करेपर्यंत सिंगलच्या डबल मध्ये कन्व्हर्जन करत असताना दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या 2 धाव्याने धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते. 22 ही धावसंख्या धावफलकावर झालेली आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 3 धाव्यांची आवश्यकता. आणि रेस्ट मधून आपल्या जेव्हा आपण पाहतोय रिस्ट बॉलिंग होताना पाहायला मिळते. एक डिस्कशन झालेलं होतं. आमचे पंच अर्थात भैया बादेकर भैयाजी दादा आम्हाला सांगत होते की रिस्ट बॉलिंग शिकण्यासाठी आम्ही उदाहरण घेतलं होतं तेजस नरेचं, की रिस्ट बॉलिंग एवढी चांगली कशी काय होते त्यांचे रिस्ट. त्याच्यावरून भैया दादांनी दिलेलं ते कानमंत्र, त्या गोष्टी सुद्धा खूप लक्षात राहिल्या आमच्यापर्यंत. आणि अजून आता वळूयात 3 धावांच्या धावफलकेकडे. विजयासाठी अजूनही 3 धावा गरजेच्या. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, थोडासा ब्लीडिंग एज लागली होती. एकेरी धाव्यात एका धाव्याने धावफलकावरती आणखीन एक आकडे मोडवताना पाहायला मिळते. धावफलक आपण आता विजयासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. एक चेंडूचा खेळ यायचा बाकी. 7 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. डॉट बॉल, शेवटचा चेंडू दिलेला स्वरूपातील फेकला. याचा अर्थ आणखीन काही गोष्टी घडू शकतात का? शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय. 2 चेंडूची गरज आहे आता आपल्याला विजय होण्यासाठी. सॉरी 2 धाव्यांची आता गरज आहे. 6 चेंडू आणि 2 धावा धावफलकावरती बनवायचे आहेत आपल्याला. सहा चेंडू 2 धाव्यांची आवश्यकता. वराडी संघ हा सामना विजय होणार की नाही या गोष्टीमध्ये लोएस्ट स्कोर येतात. लोएस्ट स्कोरचा जर आपण पाहायला मिळाले, कासारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. लोएस्ट स्कोर IPL मध्ये सगळ्यात लोएस्ट स्कोर लावला तो म्हणजे RCBने 49 धावांवरती ऑल आउट होणारा पहिला संघ. 49 धावा 20 ओव्हर मध्ये 49 धावा. अर्थात आपण पाहतो तरी सुद्धा काही समर्थक. हा मोठा फटका आहे. चेंडू हवेमध्ये आणि चेंडू सीमारेषा बाहेर पोहोचतोय. चौकाराने मॅच संपूर्ण करून दाखवली आणि विजय ठरतोय तो म्हणजे वराडी संघ. अर्थात लोएस्ट स्कोर होता, डिफेंड करणं थोडं कठीण होतं आणि त्या कठीणाईमधून सुद्धा आपण पाहिलं
या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो म्हणजे अर्थात रुपेश. मी रुपेश यांना विनंती करतो वराडी संघाचा